असताना तर पंचायतीने ज्या वेळेला लायन्स क्लबला आवाज दिला त्याच्या वेळेला लायन्स क्लब ग्रामपंचायती आणि भाऊंच्या मागे सदैव या ठिकाणी अनेक वर्षापासून उभा आहे. त्याचा प्रत्येक जर जायचं झालं तर ज्यावेळेला कोविड सारखी महामारी या ठिकाणी आली होती त्यावेळेला सुद्धा भाऊंनी आवाज दिला आणि जवळजवळ 1.5 ते 2 लाख रुपयाची किराण्याची किट त्या ठिकाणी लायन्स क्लबच्या माध्यमातून भाऊंना त्या ठिकाणी देण्यात आली. बसवाड असेल त्याचबरोबर चिपळूण सारखा महापूर त्या ठिकाणी आला होता त्यावेळेला सुद्धा भाऊंनी आवाज दिला आणि लायन्स क्लब ऑफ ज्युनियर ज्वेलरी त्यावेळेला भाऊंच्या मागे सतत उभी राहिली. आज गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं आज आपण पाहिलं तर खडूद रोडचा तो हायवे पर्यंत भाग असेल त्याचबरोबर हा भाग असेल आणि छोटेमाळ्याचा काही भाग असेल त्यामध्ये नारेगाव ग्रामपंचायत त्याचबरोबर लायन्स क्लब ऑफ ज्युनियर ज्वेलरीच्या वतीनं वृक्षारोपणाचा कार्यक्रम आज या ठिकाणी संपन्न होतो. आलेल्या सर्वांचं लायन्स क्लब ऑफ ज्युनियर ज्वेलरी त्याचबरोबर नारेगाव ग्रामपंचायत सरपंच असतील उपसरपंच असतील ग्रामसेवक असतील ग्रामपंचायत सदस्य असतील सर्व कर्मचारी असतील सगळ्यांच्या वतीने या ठिकाणी कोणत्याही गोष्टीची उत्स्फूर्तता जर असेल तर त्याचं यश हे जास्तीचं असतं. लायन्स क्लबच्या माध्यमातून एक आव्हान तुम्हाला केलं मग खरं तर आपले खानगे साहेब असतील किंवा संपूर्ण लायन्स क्लब असेल त्यांनी अत्यंत उत्स्फूर्ततेने ती मागणी उचलून धरली आणि आज तुम्ही 200 झाडं प्लस तुमचा सहभाग हे मोलाचं काम तुमच्या माध्यमातून ग्रामपंचायतलं होतं. तर मगाशी नायकोडी सरांनी डिस्क्रिप्टिव्ह सांगितलं पर्यावरणाची गरज काय आणि पर्यावरण का वाचवलं पाहिजे. आज गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने झाडांनाच आपण गुरु मानून इथून पुढे अशीच सेवा त्यांची करत राहू. खर तर हा संकल्प आपण ह्या एवढ्या लोकांनी जरी केला तरी सुद्धा उद्याचं नारायणगाव हे हरित नारायणगाव झाल्याशिवाय राहणार नाही हा एवढाच संदेश मला वाटतं आपण सगळ्यांनी दिला पाहिजे आणि त्या माध्यमातून आजचा दिवस अत्यंत उत्तम आहे. पौर्णिमेच्या दिवशी केलेलं काम हे सर्वार्थाने यशस्वी होतं. हा आपला आजपर्यंतचा आध्यात्मिक संदेश सातत्याने आपल्याला आपले अनेक सण बघा पौर्णिमेच्या दिवशी पूर्णत्वाचा दिवस आहे आणि त्या माध्यमातून आजचा दिवस इथे संपन्न होतोय. मनापासून लायन्स क्लबचं धन्यवाद देतो की ह्या उपक्रमाला ग्रामपंचायतला तुम्ही साथ दिली. अशीच साथ तुमची सातत्याने अपेक्षित आहे आणि सातत्याने चांगली कामं राजकीय काय असेल ते असेल परंतु सामाजिक काम हे सातत्याने इथून पुढे आपण एकत्रितरित्या करू हे आव्हान तुम्हाला करतो आणि असंच सातत्याने सामाजिक कामामध्ये आपला सहभाग नोंदवा ही विनंती करतो. पुन्हा एकदा तुमचा मनापासूनचा आभार व्यक्त करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. इथं उपस्थित सर्व सन्माननीय मान्यवर त्यामध्ये प्रामुख्याने आपल्या नारायणगाव नगरीचे सन्माननीय सरपंच शिवसेना तालुका प्रमुख भाऊभाऊ पाटील असतील आपले नारायणगाव पंचायतचे सर्व ग्रामपंचायत सदस्य असतील पदाधिकारी असतील तसेच आमच्या लायन्स क्लबचे सर्व सहकारी आणि लिओ क्लबचे सर्व सहकारी इथे सर्व परिवारांचं या ठिकाणी मनापासून मी स्वागत करतो आणि प्रथमतः सर्वांना मी गुरुपौर्णिमेच्या लाख लाख शुभेच्छा देतो. खरं तर आजचा दिवस हा आपल्या सर्वांसाठी अत्यंत प्रेरणादायी आहे. आपल्याला गुरु आपल्याला ज्ञान संस्कार आणि योग्य दिशा देतात. त्याचप्रमाणे निसर्ग हा देखील आपला खरा गुरु आहे. तो आपल्याला निस्वार्थपणे प्राणवायू पाणी अन्न आणि जीवन देतो. म्हणूनच गुरूंना वंदन निसर्गाला अभिवादन या संकल्पनेतून आपण आज भव्य वृक्षारोपण अभियानाचा उपक्रम राबवत आहोत. लायन्स क्लब ऑफ ज्युनियर शिवनेरी आणि ग्रामपंचायत नारायणगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित हा उपक्रम केवळ झाडे लावण्यापुरता मर्यादित नसून पुढील पिढीसाठी हरित स्वच्छ आणि समृद्ध भविष्य करण्याचा संकल्प आहे. आज आपण लावलेले प्रत्येक झाड त्या हजारो लोकांना सावली शुद्ध हवा आणि जीवन देणार आहे. त्यामुळे झाड लावणे जितके महत्वाचे आहे तितकेच ते जगवणे महत्वाचे आहे. आपण प्रत्येकाने किमान एक झाड लावून त्यांचे संगोपन करण्याची जबाबदारी स्वीकारली तर आपला परिसर नक्कीच हिरवा घालवेल. लायन्स क्लबचे आपले ब्रीदवाक्य आहे वी सर्व. समाजसेवा आणि पर्यावरण संवर्धन हीच खरी मानव सेवा आहे. या भावनेतून आमचा क्लब सातत्याने समाजोपयोगी उपक्रम राबवत राहील. या वृक्षारोपण अभियानाच्या यशामागे अनेक हात आहेत. विशेषतः या उपक्रमासाठी बोलायची सौजन्य देणारे आमचे दानशूर व्यक्तिमत्व आमचे लायन्स क्लब ऑफ ज्युनियर शिवनेरीचे युवा उद्योजक अशोक अण्णा खानगे असतील तसेच त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करणारे रवींद्रजी डुंबरे असतील आणि LIC ॲडवायझर आणि फायनान्शियल ॲडवायझर म्हणून ज्यांचं नाव आपल्या तालुक्यात आहे असे गणेशजी देशमुख सर या तिघांनी या वृक्षारोपणासाठी एक मोलाची साथ दिली सौजन्य दिलं. त्या तिघांचं आपण टाळ्या वाजून त्यांचं अभिनंदन करू आणि स्वागत करू. खरंच अशी साथ जर असली तर त्या अध्यक्षाला म्हणा किंवा PhD ला म्हणा अतिशय खंबीर साथ असली तर ती वर्ष अतिशय चांगल्या प्रकारे जातं.
यात काही मात्र शंका नाही. तसेच या प्रकल्पाचे प्रोजेक्ट इंचार्ज सन्माननीय डॉक्टर रवींद्र डोंगरे सर आणि जितूभाऊ काळे सर त्यांच्याबरोबर त्यांच्या समवेतातील संपूर्ण टीम, त्याच्यामध्ये नितीन शेळके साहेब असतील, तनिषजी पोकर्णा असेल, नारायणजी वरपे असतील, अशोक अण्णा खांडगे स्वतः आहेत, त्याच्यामध्ये रवींद्र डोंगरे आहेत, तसेच लायन्स क्लब ऑफ सुंदर शिवनेरचे सर्व सदस्य, त्यामध्ये आमची PhD तसेच BOD टीम, हे सर्वांच्या सहकार्याने हा आपला वृक्षारोपणचा प्रोग्राम अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी आज झालेला आहे. तर आपण सर्वजण एक संकल्प करूया, एक व्यक्ती एक वृक्ष आणि त्या वृक्षाचे संगोपन, आजचे वृक्षारोपण उद्याचे हरित भविष्य, या संदेशासह मी आजचे मनोगत संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. आज भारतीय संस्कृतीनुसार आज महत्त्वाचा सण आहे. या दिवशी गुरुपौर्णिमा आपण साजरी करतो आपण, आणि या दिवशी जे आपण कार्य करतो ते कार्य सिद्धीला जातं असं मानलं जातं. त्यामुळे मी प्रथमतः सर्वांना गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. भाऊ आपला हा शिवाजी महाराजांचा तालुका आहे, आणि शिवाजी महाराजांचे आपले आध्यात्मिक गुरु संत तुकाराम महाराज, आपण त्यांची मावळे आहे. त्यामुळे आम्ही जो वेदवाक्य वापरलेले ते वेदवाक्य आमचं आहे, ते गुरूंना वंदना निसर्गाला अभिवादन, हे आम्ही वेदवाक्य करून आज वृक्षारोपणचा कार्यक्रम आपण करत आहोत. प्रथमतः मी लायन्स क्लब ऑफ जुन्नर शिवनेरी आणि नारायणगाव ग्रामपंचायत मध्ये जे वृक्षारोपणासाठी जे उपस्थित असलेले मान्यवर, नारायणगावचे उपसरपंच योगेश बाबू पाटील, तसंच लायन्स क्लबचे अध्यक्ष सचिनजी जंगम, खजिनदार आमचे सचिनजी भोर, त्याचबरोबर लिओचे अध्यक्ष सिद्धार्थ कांबळे, आणि त्याचबरोबर यश कांबळे, आणि डिस्ट्रिक्टचे आमचे सेक्रेटरी आदेश मुरली, आणि या कार्यक्रमासाठी त्यांनी महत्त्वाचं योगदान दिले होते ते आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक अतुलजी फुंडे सर, गणेशजी देशमुख सर, त्याचबरोबर डॉक्टर डोंगरे सर यांनी या कार्यक्रमासाठी आर्थिक आणि सामाजिक असं योगदान दिलेलं आहे. त्याबद्दल मी प्रथमतः त्यांचं एक आभार मानतो. संत तुकाराम महाराजांनी एक छान असा अभंग दिला, आणि त्याचे संदेश आपल्याला असं दिला आहे, वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे पक्षी सुसोरे आळविता. म्हणजे काय, तुम्ही पशु पक्षी प्राणी यांचं संरक्षण करा, ते आपले नातेवाईकांसारखं आहे, तुम्ही त्याचे जतन करा, वृक्षारोपण करा, असं त्यांनी संदेश दिलेला. परंतु भाऊ, आज सगळेजण आपण झाडे लावतो, पण त्याचे संवर्धनाचं काम आणि संगोपनाचं काम हे नारायणगाव ग्रामपंचायत कंटिन्यू करत आहे. गेली 5-6 वर्षापासून करतात, त्याचा आम्हाला अभिमान आहे. आणि आता संगोपन करत राहिले तर आपण वृक्षारोपण हा जो कार्यक्रम आहे आधी घेऊन जाऊ, आणि आपण निसर्गाला एक देऊ शकतो. सांगायचं तात्पर्य असे की आज आपल्या पृथ्वीवर आपण वृक्षारोपण जर नाही केलं तर आज आपल्याला माहिती आहे यावर्षी आपला उन्हाळा कसा होता, पाऊस कसा होता, याला आपण कसा सामना केला. आज जे ऊन होतं त्या उन्हामुळे आज कितीतरी लोक आजारी पडलेली आहेत. आपल्या पृथ्वी तलावरून आणि याच्या ढगापर्यंत एक ओझोन थर आहे, ते ओझोन थर आपलं संरक्षण करत आहे. परंतु काही या प्रदूषणामुळे नायट्रोजन म्हणा, हायड्रोजन म्हणा, क्लोरीन म्हणा, असे जे रासायनिक जे आहेत आपली, त्याच्यामुळे काय या ओझोन थराला छिद्र पडलेली आहे, त्यामुळे आपला पृथ्वीवर नाश होत चाललेला आहे. आता हा हे ओझोन स्तर आपला जो आहे तो पृथ्वीपासून 15 ते 50 किलोमीटर अंतरावरचा आहे. त्यात जर आपला पृथ्वी जर दाबला तर त्याची 3 मिलीमीटर एवढी त्याची साईज आहे, म्हणजे आपल्या नाकाच्या एवढी त्याची साईज आहे. तेच आपलं जगाचं संरक्षण करतं. तर आपण त्याचं संरक्षण का करू नये, यासाठी लायन्स क्लब आणि नारायणगाव हे सातत्याने हे वृक्षारोपण करत राहील आणि त्याचं संरक्षण करतात. भाऊ, जर आपण हा जो ओझोन आहे जर आपण याचं रक्षण केलं नाही तर आज आपण ते बघत आहे की आज आपल्या शेतीमधली जी पिकं आहे त्याची वाढ होत नाही. कृषी जे आहे आपले उत्पन्न ते कमी होत चाललेले आहे. माणसाचं आरोग्य खराब होत चाललेलं आहे. रेस्पिरेटरी सिस्टमचे प्रॉब्लेम होणं, कॅन्सरचं प्रमाण वाढलेलं आहे, प्रतिकार शक्ती कमी होणं, असे आजार घडत आहेत. त्याचं कारण म्हणून आपण म्हणतो की आपले धावपळीचे जीवन आहे, स्ट्रेस फॅक्टर, ह्या गोष्टी तर आहेत, पण निसर्गाच्या आपण अपोजिट गेलं तर आपल्याला हा त्रास भोगावा लागतो. आणि आताचं संशोधनानुसार असं की बाबा आपला जो पुण्याचा जो PM आहे तो 2.5 आहे. जसा
मुंबई म्हणा, अहमदाबाद म्हणा, दिल्ली म्हणा, इथे जास्त प्रदूषण होतं, परंतु त्याचा PM 2.5 पेक्षा कमी आला नाही यावर्षी. आणि पुणे जिल्ह्याचा हा 2.5 ने वाढला. दरवर्षी 0.54 घनमीटरनी हा आपला प्रदूषणाचा रेशो वाढलेला आहे. तर या प्रदूषण आपल्याला कसं रोखायचंय त्याच्याविषयी आपण विचार केला पाहिजे. फक्त आपण बाबा कामं करतो, दाखवतो, पण आपल्याला आता ही जी पुढची जनरेशन आले त्यांना या गोष्टी काय माहिती नाही. त्यांचं आता वेगळेच प्रकार चालू आहे, त्यांच्यासाठी वेगवेगळं हॉटेल निघालेले. पण आपल्याला त्यांना याच्यापासून दूर ठेवायचं आणि आपल्याला त्यांना निसर्गाच्या सानिध्यात आणायचं. कारण निसर्ग राखला तर आपल्याला पुढे जाता येईल. ठीक आहे, असो, आपण जे वृक्षारोपण करतो त्याची वाढ केली पाहिजे. नारायणगाव सातत्याने त्याचे प्रयत्न करतो. लायन्स क्लब तर्फे त्यांचं मी आभार मानतो आणि असंच सहकार्य लायन्स क्लबला आणि लायन्स क्लबही करत राहील. आणि याविषयी मी धन्यवाद मानतो आणि पुढचे सूत्रसंचालन धन्यवाद. यानंतर या ठिकाणी 2च भाषण होतील. यानंतर लायन्स क्लबचे अध्यक्ष सचिन जगताप यांना विनंती करतो आपण आपलं मनोगत व्यक्त करावं. त्यानंतर बाबूंचं शिवनेरी व ग्रामपंचायत नारायणगाव या माध्यमातून आज आपण इथे सर्व वृक्षारोपणसाठी भेटलो आहोत. तर आपले लोकनियुक्त उपसरपंच भाऊभाऊ पाटे यांचं नियोजन बघताच म्हणजे सगळ्यांना असं आश्चर्य वाटतं की सगळं सोय, JCB असो, पाण्याची सोय असो, वृक्ष आपण गोळा करणे, सगळं हे खूप म्हणजे मनापासून कौतुक करण्यासारखं आहे. तर अशीच आपण सगळ्यांना एकत्र ठेवून सगळं असे सामाजिक उपक्रम राबवू हीच अपेक्षा. धन्यवाद. झाड लावलं